वेलकम ऑल माय फ्रेंड्स. एजीएस ग्रुप अँड वनिक या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण आता मागच्या सेशन पासून आपण जी सिरीज चालू केलेली आहे वर्ब्स आणि टेन्सेस, राईट. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला वर्ब्स आणि टेन्सेस हा जो पार्ट आहे तो प्रत्येक एक्झाम मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यामध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन्स असतात. एक तर ग्रामर ओरिएंटेड क्वेश्चन्स एमपीएससी युपीएससी या परीक्षांमध्ये, किंवा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स जे की दुसऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये असतात. पण ज्या मुलांचं जास्तीत जास्त संबंध आतापर्यंत मराठी मीडियमशी आलेला आहे किंवा लोअर इंग्लिश मीडियमची पण जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक सिरीज चालू केलेली आहे आणि ती आहे लर्निंग वर्ब्स अँड टेन्सेस राईट फ्रॉम द बेसिक्स. ओके. या सेशन मध्ये मी मागच्या सेशनचा एक रिकॅप करून पुढे जात राहणार आहे प्रत्येक सेशन मध्ये, राईट. प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला जरी वाटत असेल की मला हे माहिती आहे तरी पण ही सिरीज केअरफुली बघा. लर्न टू से प्रॉबेबली आय डोंट नो. तुम्ही जर का म्हणत राहिले की कदाचित मला माहिती नाहीये आणि मग तुम्ही ओपन माइंडने खुल्या मनाने बघत राहिले, वॉच करत राहिले, नोट्स घेत राहिले तर तुम्हाला काही गोष्टी मिळतील, राईट. विदाउट एनी फर्दर अडू लेट्स बिगिन. आपण मागच्या वेळेला काय केलं, मी जसं आपलं एक मोडस ऑपरेंडी मी तुम्हाला सांगितली ती अशी आहे की पुढचा काही काळ आपण एक्सक्लुसिव्हली पुढचा काही काळ जस्ट वेट काम करूया आपण. इकडे बघूया आपल्याकडे काय मिळतं आपल्याला. लेट्स फाइंड आउट व्हॉट वी हॅव हिअर. ओके पण फाईन, इतकंच आपल्याला ब्राईट नाही मिळणार. ठीक आहे. ओके. नाव लेट्स कंटिन्यू विथ दिस, राईट. सो आय एम गोइंग टू टेक यू थ्रू what we started in the previous session. आपल्याला सध्या काय करायचंय की तुम्ही तुमच्याकडे जे तुम्ही आता लिहित आहे तुमच्या बुकमध्ये प्रत्येक सेशन मध्ये लिहित चला. तुम्हाला याचा प्रचंड फायदा पुढे जाऊन होणार आहे, राईट. सो मी पहिल्यांदा वरती लिहिणार आहे टू स्टडी. ओके. सो अभ्यास करणे, मी असं लिहिलं याचा अभ्यास करणे. कुठलाही वर्ड आपण या पद्धतीने स्टडी करणार आहोत पुढचा काही काळ. वरती आपण लिहिणार आहोत वर्ड टू स्टडी अभ्यास करणे. त्याच्या खाली मी लिहिणार आहे 3 फॉर्म्स. मी काय म्हटलं की सध्या आपल्यासाठी फक्त महत्वाचे 3 फॉर्म्स आहेत. तर त्याचा पहिला फॉर्म आहे स्टडी, दुसरा फॉर्म आहे स्टडीड, आणि थर्ड फॉर्म इज ऑल्सो स्टडीड. आता हा जो आहे तो बेस फॉर्म आहे. दिस इज बेस, दिस इज पास्ट, आणि दिस इज पार्टिसिपल किंवा थर्ड फॉर्म. हा आहे पार्टिसिपल किंवा थर्ड फॉर्म. आपण मागच्या वेळेला काय केलं, आपला पूर्ण फोकस याच्यावरती होता. आपण म्हटलं की मागच्या सेशन मध्ये माझ्याकडनं एक चूक झाली होती. मी चालू वर्तमान काळ म्हणालो होतो. तिथे मागच्या सेशन मध्ये साधा वर्तमान काळ मला म्हणायचं होतं. राईट. साधा वर्तमान काळ किंवा सिंपल प्रेझेंट. साधा वर्तमान काळ किंवा सिंपल प्रेझेंट. याच्यामध्ये आपण काय करतो हे लिहूया. आपल्याला या टेन्स मध्ये आपल्याला फक्त याचं काम पडणार आहे. हा हा जो आहे याचं काम पडणार आहे. साधा वर्तमान सिंपल प्रेझेंट. याची वाक्य कुठली असणार आहेत? मी अभ्यास करतो, मी वाचतो, ती वाचते, मी आम्ही तुम्ही वाचतो वाचतात. सो अभ्यास करतो, वाचतो, वाचते, वाचतात, अशा अर्थी ज्या पण सेंटेन्सचा असा एंड होतो मी करतो, ती
शाळेत जाते, ते कम्प्युटरवर ब्राउझिंग करतात, राईट. आम्ही आम्ही रोज प्रॅक्टिस करतो, अशी जी वाक्य आहेत ती साधा वर्तमान काळ किंवा सिंपल प्रेझेंट या कॅटेगरीमध्ये आपण घेतो. आतापुरतं आपण हेच बघतोय, इतकंच आपण घेतोय. किती तास अभ्यास करतो सांगत नाही, कशाचा अभ्यास करतो सांगत नाही, कारण आपल्याला मूळ स्ट्रक्चर आपल्याला पहिलं अभ्यासायचं आहे, राईट. सो सध्या म्हटलं आपण मी अभ्यास करतो स्टडी, मी वाचन करतो रीड, सो याचं पण रीड रेड रेड. त्यानंतर ते शाळेत जातात, सो गो जाणे गो, गो वेंट गॉन. थोडक्यात मला म्हणायचा माझा उद्देश हा आहे की काही काळ फक्त या 3 रूपांबरोबर आपला संबंध राहणार आहे. इथे अजून एक स्टडीइंग असतं, त्याच्याशी आपल्याला काही आत्ता देणं घेणं नाहीये, याच्याशी पण आपल्याला फक्त या कॅटेगरी खाली आपण हे घेतोय एवढंच लक्षात ठेवायचं. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट आपल्याला याचं काम पडलं, राईट. आता हा जो पास्ट आहे, सो आता एक काम आपल्याला असं करायचंय की मी याच्याशी रिलेटेड काही सेंटेन्सेस मी इथे लिहिणार आहे परत एकदा, त्यानंतर आपण पुढचा पार्ट घेणार आहोत. सो आय एम गोइंग टू राईट स्टडी बेस फॉर्म, स्टडीड बेस फॉर्म पास्ट फॉर्म, आणि स्टडीड थर्ड फॉर्म किंवा पार्टिसिपल, राईट. आता मी याच्याशी रिलेटेड म्हटलं, साध्या वर्तमान काळात फक्त याचं काम आहे, सो मी लिहिलं मी अभ्यास करतो. त्याला मी लिहिलं आय स्टडी. आता अभ्यास करतो हे 2 शब्द आहेत, इंग्लिशमध्ये याचे 2 शब्द होत नाही. आय डू स्टडी वगैरे असं कोणी म्हणेल तर ते एकदम बेसिक इंग्लिश झालं. अभ्यास करणे याला एकच वर्ब आहे. मराठीमध्ये अभ्यास करणे हे जे क्रियापद आहे 2 शब्दांचं, त्याला इंग्लिशमध्ये फक्त हे एकच क्रियापद आहे, स्टडी. आय स्टडी, त्यानंतर वी स्टडी, आम्ही अभ्यास करतो, यू स्टडी, तू किंवा तुम्ही अभ्यास करता किंवा करतात, दे स्टडी, सो आम्ही अभ्यास करतो, वी स्टडी, राईट. त्यानंतर यू सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीचा वर्ड यूच आहे, यू स्टडी दोन्हीसाठी रूप तेच आहे, तू किंवा तुम्ही अभ्यास करता किंवा करतात. दोन्हीसाठी वाक्य तेच आहे, राईट. सो सो तू किंवा तुम्ही अभ्यास करता किंवा करतात. ते स्टडी, ते अभ्यास करतात, राईट. ते अभ्यास करतात, दे स्टडी, ओके. आणि आपण म्हटलं ही ऑर शी और इट स्टडीज, तो किंवा ती. आपण आता सध्या पुरते फक्त इट याला आपण असंच घेऊया, जिथे आपण मस्क्युलाइन पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी हे सांगत नाही, नुसतं इट म्हणजे लहान मुलाविषयी आपण बोलतोय, लहान बाळाविषयी समजा, त्याला आपण काय म्हणतो, लहान बाळ म्हणजे मुलगा का मुलगी हे सांगायचं नसेल तर आपण इट म्हणतो, किंवा निर्जीव वस्तूबद्दल बोलायचं असेल तरी इट म्हणतो. पण इट साठी आपल्याला रूल तोच आहे, ही आणि शी सारखंच या वर्बला आपल्याला एस किंवा आय एस किंवा ईएस ऍड करावा लागतो. सो तो किंवा ती अभ्यास करते. सो आता आपण काय केलं, आपण फक्त हा जो बेस फॉर्म आहे, कोणत्याही वर्बचा जो बेस फॉर्म आहे त्याचा आपण म्हटलं आपल्याला उपयोग होतो या सिंपल प्रेझेंटच्या सेंटेन्सेस मध्ये. फक्त आपल्याला याला एस किंवा आय एस किंवा ईएस लावावं लागतं. सो डिपेंडिंग ऑन द वर्ब
आणि डिपेंडिंग ऑन द सब्जेक्ट आय बी यू दे मध्ये एस किंवा आय एस किंवा ईएस लागत नाही. आता या प्रोनाउनच्या ऐवजी एक प्रॉपर नाउन असेल, समजा समीर. आय बी यू दे च्या ऐवजी समीर असेल. समीर काय आहे? समीर म्हणजे काय आहे? ही. सो ही स्टडीज, म्हणून समीर स्टडीज. समीर अभ्यास करतो. पण जर का दोन लोक असतील, समीर अँड राहुल, तर काय, समीर आणि राहुल हे दोन लोक आहेत, म्हणजे ते. सो समीर अँड राहुल आता येईल स्टडी. ओके. आता आपल्याला एक काम करायचंय. आता आपण बघितला सिंपल प्रेझेंट टेन्स, आता आपण पाहिला सिंपल प्रेझेंट टेन्स. सो आपण त्याला म्हटलं साधा वर्तमान काळ. करतो, खातो, जातो, जेवतो, झोपतो, झोपते, झोपतात, करतो, करते, करतात, खातो, खाते, खातात, असे सगळे सेंटेन्सेस सिंपल प्रेझेंट मध्ये येतात. आता आपल्याला पुढे आज बघायचंय, हा जो आहे हा, याच्याशी आपलं आज काम आहे. सो आपण काय करू आता, वी विल इरेज ओनली दिस पार्ट, राईट. सिंपल प्रेझेंटचं आपलं काम आत्तापुरतं झालं. आत्तापुरतं आपण सिंपल प्रेझेंटची आपलं जे काही काम होतं ते आपण केलं. आता आपल्याला काय करायचंय, तर नाव वी आर गोइंग टू नाव टेक अ लुक ॲट दिस पार्ट. कुठला पार्ट? तर आपला जो हा पार्ट आहे, आपला जो हा पार्ट आहे याच्याकडे आपल्याला बघायचं आहे, राईट. सो नाव वी आर गोइंग टू लुक ॲट दिस पार्ट. स्टडीड, आपण म्हटलं हा पास्ट आहे ना, हा पास्ट फॉर्म आहे. ओके. टू स्टडीचा हा पास्ट आहे. आपला वर्ब आपण घेतलाय टू स्टडी, अभ्यास करणे. फाईन. ओके. आता याचा वापर करून आपली जी सेंटेन्सेस असतील ती असणार आहेत सिंपल पास्ट. ओके. सिंपल पास्ट टेन्स, भूतकाळ, राईट. सो आपले सेंटेन्सेस कसे असणार आहेत सिंपल पास्ट मध्ये, तर मी अभ्यास केला, कदाचित असं असेल, मी अभ्यास केला. राईट. त्यानंतर तू किंवा तुम्ही अभ्यास केला किंवा केला. तू किंवा तुम्ही अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी अभ्यास केला, त्यांनी अभ्यास केला. त्यांनी, तिनी, त्यांनी अभ्यास केला. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणजे जिथे आपण हे वापरलं होतं, इथे कसं थोडाफार फरक होता. आय वी यू दे याच्याबद्दल आपण फक्त हे वापरलं होतं स्टडी, पण ही शी इट बद्दल आपण आय ई एस किंवा ई एस किंवा एस वापरलं होतं. सो ही शी इट स्टडीज म्हटलं होतं आपण इथे, है ना. पण पास्ट टेन्स मध्ये खूप सोपं आहे, सिंपल पास्ट मध्ये खूप सोपं आहे. मी अभ्यास केला, मी, त्यांनी, तुम्ही, तिनी, त्यांनी अभ्यास केला असं जिथे आहे, ऍक्शन झाली करून, ऍक्शन माझी झाली असं जिथे म्हटलेलं आहे तिथे खूप सोपं आहे. का बरं? प्रत्येक नाउन किंवा प्रोनाउन साठी आय, वी, यू, दे, ही, शी, इट, समीर अँड राहुल असे कितीही आपल्याकडे सब्जेक्ट असले, प्रत्येक सब्जेक्ट साठी आपल्याला एकच लॉजिक आहे, फक्त पास्ट फॉर्म वापरायचा वर्बचा. स्टडीड, दॅट्स इट. STUDIED, स्टडीड. सो आय वी यू दे ही शी इट और समीर अँड राहुल स्टडीड. म्हणजे आपल्याकडे जर का वर्ब असेल इट, एट, इटन. सो तुम्हाला प्रत्येक वर्बचे हे तीन माहिती पाहिजे, ही एक अट आहे. मी खातो, आय ईट, आय वी यू दे ईट, ही शी इट ईट्स, ही शी इट साठी इट्स, आम्ही खातो, मी खातो. तसं
मी खाल्लं, आय एट. सो आय वी यू दे ही शी इट, समीर अँड राहुल एट. सो इतकं सोपं होतं सिंपल पास्ट साठी. म्हणजे आपण काय केलं, आपण आता म्हटलं की आपण ऍक्शन वर्ब्स बघतो आहोत. आपण काही काळ ऍक्शन वर्ब्स वरतीच फोकस ठेवणार आहोत. त्यानंतर आपण पुढचे वर्ब्स बघू. ऍक्शन वर्ब मध्ये आपण प्रत्येक वर्बचे हे 3 फॉर्म्स आहेत असं म्हटलं. या 3 फॉर्म्स वरतीच सध्या आपल्याला फोकस ठेवायचा आहे असं म्हटलं. सिंपल प्रेझेंट किंवा साधा वर्तमान काळमध्ये आपण म्हटलं की याचं काम पडतं. आय वी यू दे मध्ये हेच राहतं. ही शी इट मध्ये एस लागतो. सिंगल पर्सन समीर असेल तर एस लागतो, एस किंवा आय एस. दोन लोक असतील समीर आणि राहुल तर दे, म्हणून आय एस ई एस लागत नाही. पण आपण म्हटलं की जो साधा भूतकाळ आहे तो एकदम सिंपल आहे, कारण की सगळ्यासाठी हेच वापरलं जातं, सगळ्यासाठी हेच लागतं. आणि आपण म्हणतो मराठीमध्ये मी अभ्यास केला किंवा मी जेवलो, मी शाळेत गेलो, मी त्याला फोन केला, तुम्ही त्याच्याकडे गेला, तुम्ही डिसिजन सांगितलं, त्यांनी तिनी त्यांनी खूप प्रयत्न केले. असं जिथे जिथे आहे तिथे आपण म्हणतो सिंपल पास्ट आहे. आणि तिथे आपण वर्बचा हा फॉर्म घेतो, इट एट इटन. सो इथे आपण घेतलं एट या वर्ब मध्ये, इथे आपण घेतलं स्टडीड. राईट. आता आणखीन एक वर्ब साठी आपण क्विकली सिंपल पास्ट ची समजा प्रॅक्टिस करायची म्हटली तर वी विल डू द प्रॅक्टिस 1-2 मिनिटांमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की आता समजा मी वर्ब घेतला गो वेंट गॉन. गो वेंट गॉन. सो आपला वर्ब आहे टू गो, जाणे. हे आपण टायटल देतोय याचं. टू नी आपण टायटल देतोय, समजून घ्या. फक्त असं कन्सिडर करा की आपण याला टायटल देतोय टू गो नावाचा वर्ब. याचा बेस फॉर्म आहे गो, पास्ट आहे वेंट आणि थर्ड फॉर्म किंवा पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आहे गॉन. मी गेलो. आता आपल्या याच्याशी काम आहे. मी गेलो, आम्ही गेलो, तुम्ही गेलात. मी आम्ही तू तुम्ही, है ना. मी आम्ही तू तुम्ही, गेला गेले ते गेले. सगळ्यासाठी मराठीमध्ये जरी वेगवेगळे शब्द असले तरी तरी इंग्लिश मध्ये मात्र सगळ्यासाठी वेंटच येणार. सो आय वी यू दे ही शी इट समीर और समीर एंड राहुल. समीर और समीर एंड राहुल. दोन लोक जरी असले, ते जरी असलं तरी पास्टच येणार फॉर्म. एक जरी असलं तरी तोच शब्द येणार. सगळ्यासाठी तोच शब्द येणार. आणि इथे आपण म्हणू, तिसरा आपण म्हणतोय वेंट. सो आम्ही गेलो, मी गेलो, आम्ही गेलो, ते गेले, तुम्ही गेलात, ती गेली, तो गेला. सिंपल पास्ट है ना, सिंपल पास्ट. सो याला आपण म्हणतो साधा भूतकाळ. आता सिंपल पास्टच अजून एक आपल्याला सेंटेन्स पुढच्या ह्याच्यात घ्यायचा आहे. राईट. सिंपल पास्ट मध्ये अजून एक प्रकार आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. अजून आपल्याला भरपूर कन्सेप्ट बघायचे. प्रत्येक वेळेला एक कन्सेप्ट या प्लॅननीच आपण पुढे जाणार आहे. अजून पुढचे साधारण 20-1 दिवस खूप आपण व्यवस्थितपणे खूप हळू वर्ब्स आणि टेन्सेस करणार आहे, जेणेकरून तुमचा एकदा फाउंडेशन क्लिअर झालं की तुम्हाला पुढे बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. राईट. द स्ट्रॉंगर इज युअर फाउंडेशन, द बेटर आर द चान्सेस दॅट यू कॅन इरेक्ट युअर बिल्डिंग in a robust way. Right. So we are going to explore one concept at a day, one concept at a day. And for the next 20 days we are going to keep talking about verbs and tenses. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह आलं, पॅसिव्ह आलं, बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यात कव्हर करणार आहे. राईट. सो लेट्स कंटिन्यू फर्दर फ्रॉम नेक्स्ट सेशन. इथपर्यंत आपण आज, काल आपण सिंपल प्रेझेंट घेतलं, आज आपण सिंपल प्रेझेंट पण घेतलं आणि सिंपल पास्ट पण घेतलं. आय सजेस्ट ऑल यू गाईज टू कीप रायटिंग दिस ऑन युअर बुक. एस्पेशली इंग्लिश मधलं पण लिहित जा आणि मराठी मधलं पण लिहित जा. लँग्वेज मध्ये कम्पॅरेटिव्ह स्टडी जर केला तर खूप सोपं पडत जातं. राईट. बिकॉज इंग्लिश अँड मराठी आर सिमिलर लँग्वेजेस. वी कॅन लर्न वन लँग्वेज विथ द हेल्प ऑफ अनदर. राईट. सो with this we conclude this session here. In another video we talk about next tense, which is simple future. Right. So all you guys, happy learning, take care and stay safe. Thank you so much.